नमस्कार, मी सिद्धेश. माझ्यासोबत प्रशांत सर आहेत पुन्हा एकदा. एक महत्त्वाची बातमी समोर आली सोमवारी सकाळी, ती म्हणजे सुप्रीम कोर्टातून. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश जे आहेत त्यांच्यावरती बूट फेकल्या गेल्याची एक घटना जी आहे ती समोर आली. सुप्रीम कोर्टामधल्याच एका वकिलाने हा बूट फेकला. हा वकील नेमका कोण होता? सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू असतानाच नेमकं काय घडलं? हे सगळं प्रकरण कशामुळे घडलं? ज्या वकिलाने हे सगळं कृत्य केलं त्याने बाहेर जाताना काय म्हटलं? याचा एक सुरुवातीच्याच 1-1.5 मिनिटामध्ये आढावा घेण्याचा प्रयत्न करूयात. एक महत्त्वाची बातमी. राकेश तिवारी नावाचे वकील आहेत जे सुप्रीम कोर्टामध्ये काम करतात. ते सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू असतानाच त्यांनी आपला बूट काढला आणि आपला बूट त्यांनी सरन्यायाधीशांच्या दिशेने भिरकावला. पण हे होत असतानाच तिथले जे सुरक्षा कर्मचारी होते कोर्टामधले, कोर्टरूममधले, त्यांनी हा सगळा प्रकार लगेचच तातडीनं याच्यावरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. राकेश तिवारी या वकिलांना देखील ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळते. पण त्याच्यानंतर पुढे काय झालं, त्यांना अटक झाली आहे का, त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला आहे का, हे या व्हिडिओच्या पुढच्या टप्प्यामध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करू. याच संदर्भातली एक महत्त्वाची अपडेट अशी आहे की ज्यावेळी त्यांना ताब्यात घेण्यात येत होतं त्यावेळी त्यांनी सनातन का अपमान सहन नहीं करेंगे अशा पद्धतीचं वक्तव्य केल्याच्या बातम्या ज्या आहेत त्या अनेक वेबसाईट्सनी दिलेल्या आहेत. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही की हा सगळा प्रकार जेव्हा घडला त्यावेळी सरन्यायाधीशांनी असं म्हटलं की या गोष्टींमुळे कोणत्याही प्रकारे मी विचलित होत नाही, मी विचलित होणार नाही, त्यामुळे आपण जे काही कामकाज इथे सुरू होतं ते तसंच सुरू ठेवू. आत्तापर्यंत या संपूर्ण घटनेबाबत जी काही माहिती समोर आली आहे त्यामध्ये काही प्रश्न जे आहेत ते अधोरेखित करायला हवेत. ते म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये घडलेल्या या घटनेनं नेमकं काय दाखवलं, सुप्रीम कोर्टातल्या सुरक्षेवरती सवाल उपस्थित केले का, त्याचं उत्तर प्रशांत सरांकडनं जाणून घेऊ. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे नेमकं घडलं का याचंही उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करू. सर, तुमच्याकडे येतो थेट. सुरक्षेमध्ये चूक झाली, काय नेमका प्रकार घडला, तुम्ही याच्यावरती या संपूर्ण घटनेकडे कशा पद्धतीनं पाहताय? वैफल्य आणि वक्तव्य म्हणजे या दोघांचा एकत्रित हा परिपाक आपल्याला नक्कीच म्हणता येईल. आपल्याला माहिती आहे की खजुराहोच्या केसवर जी टिप्पणी त्यांनी केली होती, खरं तर सरन्यायाधीशांनी हे मुद्दा स्पष्टही केला होता की त्यांनी जी केलेली टिप्पणी आहे ती ASI म्हणजे पुरातत्व खात्याच्या अंतर्गत आहे, याच्यावर न्याय तेच देऊ शकतील, त्यामुळे तुम्ही त्यांच्याकडे जा असं मला म्हणायचं होतं. खरं वक्तव्याचा त्यांनी खुलासा केला होता, सगळ्या धर्मांचा मी आदर करतो हाही खुलासा त्यांनी केला होता, पण तरीही तो मुद्दा तसाच अधांतरित होता. हा झाला एक मुद्दा. दुसरा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा की म्हणजे की वैफल्य वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या धार्मिक विघटना आणखीन अतिसेन्सिटिव्ह केसेस म्हणून आपण ज्याच्याकडे बघतोय, म्हणजे आपण धर्म या विषयावरनं प्रचंड मोठं होत चाललं आहे. म्हणजे की आपण ज्यावेळेस एकदा त्या खुर्चीत आपण बसतो सरन्यायाधीश म्हणून, तर त्या खुर्चीत बसल्यानंतर आपण सगळ्या धर्मांचे असतो, आपण कायद्याचे पालन करते असतो. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो त्यांनी त्याचं भान ठेवायला पाहिजे आणि जे त्यांनी ठेवलं आहे, आणखीन ते वारंवार तसं बोलतही असतात. पण त्याच वेळेस आपण काळा कोट घातल्यानंतर एक वकीलसुद्धा या सगळ्या विषयाचं भान ठेवणं आवश्यक आहे. ते त्याने ठेवलं होतं का राकेश किशोरने? हा प्रश्न उपस्थित तुम्ही आणि मी नाही केला आहे, हा सुप्रीम कोर्टाच्या बार असोसिएशनने उपस्थित केला आहे. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की गेल्या 14 वर्षांपासून राकेश किशोर आमच्या बार काउन्सिलचे सदस्य आहेत, मेंबर आहेत 2011 पासून, आणि त्यांनी हे जे कृत्य केलं आहे याचा आम्ही निषेध करतो आणि त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे ही मागणी करतो. अर्थात बार काउन्सिलच ही मागणी करू शकते. आता या विषयामध्ये अद्यापपर्यंत कोणता गुन्हा जरी दाखल झाला नसला तरी सरन्यायाधीशांची भूमिका सगळ्यात महत्त्वाची आहे. पण जो मुद्दा महत्त्वाचा तू उपस्थित केला सिद्धेश, की प्रत्यक्ष म्हणजे देशाच्या सर्वसामान्य व्यक्तीच्या सुरक्षेची जबाबदारी ज्या व्यक्तीवर आहे त्याच व्यक्तीवर जर का हल्ल्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होत असेल तर आपल्यामध्ये सुरक्षा व्यवस्थेमध्ये ढिसाळपणा होतोय का? बरोबर, हा प्रश्न या आहे. सगळ्या विषयामध्ये कुठे सुरक्षा यंत्रणा चुकते का? हे सगळे प्रश्न महत्त्वाचे उपस्थित झाले. तर त्याचं उत्तर स्पष्टपणे म्हणायचं की जरी सुरक्षा रक्षकांनी त्या व्यक्तीला वेळीच जरी आवरलं असलं तरीही या ठिकाणी सुरक्षा यंत्रणा होती हे सिद्ध होतं आहे. पण सुरक्षा यंत्रणा कशा पद्धतीनं नियोजित असली पाहिजे याचं नियोजन मात्र तिथे नसावं अशा प्रकारची स्पष्टता दिसून येते. विशेष म्हणजे या घटनेनंतर आपल्या देशामध्ये जे 22 हायकोर्ट्स आहे त्या सगळ्याच ठिकाणच्या मुख्य न्यायमूर्तींच्या दालनातल्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्याचा निर्णय झाला आहे, त्याची माहिती आत्ताच समजली आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात घेतला पाहिजे. म्हणजे अर्थातच न्यायव्यवस्थेने हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेतलं आहे, सुरक्षा व्यवस्थेकडे लक्ष दिलंच जाणार. राकेश तिवारी या वकिलावर अद्यापर्यंत गुन्हा जरी दाखल झाला नसला तरीही अशा प्रकारचं वक्तव्य करत त्याने जे केलेलं कृत्य आहे याचं समर्थन कोणीही करणार नाही, त्यामुळे याच्यावर कारवाई नक्की होणार. गुन्हा आज जरी आत्तापर्यंत झाला नसला तरी तो होणार नाही असं नक्कीच नाही, कारण सरन्यायाधीश जरी बोलले की त्याच्यावर गुन्हा जरी दाखल करू नका तरीही न्यायपीठाचा अवमान हा त्यांच्या मतापेक्षा अधिक मोठा कायदा मानतो.
बार काउन्सिलची भूमिका याच्यात सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे या विषयामध्ये कायदेशीर पावलं उचलली जाणार, पण तोपर्यंत वैफल्यातनं अशा प्रकारचे जर का कृत्य कोणी करत असेल किंवा एखाद्या वक्तव्याचा विपर्यास करून जर का चुकीचं मत करून जात असेल तर आपली मानसिकता जाते कुठे, हा प्रश्न मात्र अनुत्तरित राहतोय. निश्चितपणे हा प्रश्न अनुत्तरित आहे आणि म्हणूनच तुम्ही प्रेक्षक म्हणून किंवा भारताचे नागरिक म्हणून या घटनेकडे कशा पद्धतीनं पाहता कमेंट करून नक्की सांगा. तुर्तास या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो.